यानंतर धक्कादायक बातमी संभाजीनगर जिल्ह्यातून सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा जाहीर केला होता, पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला दिसत नाही। छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रुपये नुकसान भरपाई मिळाली। तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले। शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही सरकार आणि पीक विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत। पीक विम्याचे 70 रुपये आलेत, पण त्यासाठी बँकेत बॅलन्स 1000 रुपये ठेवावा लागतोय। मला काय 70 रुपये आले हो, आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त, आणि आणखीन 500-600 रुपये कुठून आणून मी टाकायला, आणि ते 70 रुपये काढावं कसे, काय टाकले तुम्ही? ती आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला। काय शासन आहे काय आहे काय हां? काय शेतकऱ्याला काय देतं हे? याच्या उपर काय करायचं जाते 73 रुपयामध्ये सरकारनं पाटील याच्यात करायचं काय, आणि कशाला काय करून होणार काय याच्यात? माझ्या अंडर पॅन्टीची सुद्धा शिलाई जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये, तेव्हा मोरी करायचं काय? बाकीचे नातून लोक सगळे शिल्लकच राहिले। एवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यामध्ये, विम्यामध्ये आहे की नाही? एवढे विमावाल्याने पैसे टाकले। मागच्या वर्षी तरी आपण पंतप्रधानांना विमा दिले 1 रुपयामध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही 2-2 हजार रुपये विम्यात घातले तरी यायना दिले नव्हते। मग आता येऊ ना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान दिल्या तरी यायना ते पैसे देत नाहीये, मग एवढे दिले कशासाठी यायना? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।